केलं ना तर त्याच प्रकारची गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. परंतु संदेश आणि शेखर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट आपण जर का पाहिलं तर सलामीची जोड सगळी वरही संघाची. दोन्ही फलंदाज त्याच ताकदीचे आहेत. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी धाव येत असताना आपण पाहतो बऱ्याचशा मैदानावरती त्यांनी गाजवली आहेत बरेचशी मैदानं. आत्ताच नुकताच पार पडलेल्या अजयजी दिघे यांच्या नाईट रजनीमध्ये संदेशाला बाईक सुद्धा मिळाली होती. पहिला चेंडू आलाय तो बिग 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 षटकार. मैदानाच्या आतमध्ये जसं आमचं डीजे ऑपरेटर आपण पाहतो ना श्रेयश आहे तिथे. श्रेयशनी जसा हा गाणं लावला ना मी निघालो त्याच पद्धतीने हा चेंडू सुद्धा निघालाय षटकाराच्या बेटीला. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. अतिशय वेगवान चेंडू होता हा. संदेशला काही चेंडू कळाला नाहीये आणि चेंडू जाऊन विसावलाय थेट कीपरच्या हातात. आलाय तो निर्धाव चेंडू. तुम्हाला निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल कारण तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे रोखण्यासाठी. परंतु पहिल्या चेंडूवरती संदेशनं हात खुले केलेत म्हणजे षटकार ठोकून. हा फटका दमदार आहे आणि मिळालाय त्या 6 धावा. आलाय तो षटकार. टोक डीजे. तुला खांद्यावर घेईन तुला बाल थोडीशी विनंती करतो की आपण मी लेग अंपायरला म्हणजेच तानाजी कडू यांना विनंती करतो की आपण थोडेसे क्रॉस राहा कारण ओके ओके नक्कीच दुसरा चेंडू निर्धाव आला होता म्हणजेच डोळ्यांसमोर तो चेंडू निघून गेला. काय फटका. फटका लाजवाब आहे. ते म्हणतात ना जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. अरे जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण आणि संदेश मारतोय षटकार उचलून आणि उचलून. टोक डीजे. वरही संघाकडे झुकत असताना पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे परंतु प्लेयर आहे तिथे. लॉंग ऑन क्षेत्रात फटका टोलवला होता. 1 धाव आली आहे. जर का विचार केला संदेशचा तर त्यांना 3 षटकार ठोकले म्हणजे 4 चेंडूची त्यांनी फेस केलाय म्हणजे 4 चेंडूची फेकी भूषणनं केली होती परंतु भूषणला त्याने आकाश सर्वच दाखवलंय म्हणजे 3 षटकार ठोकून आपल्या संघाला म्हणजे वरही संघाला पूर्णपणे फ्रंटफूट ठेवण्याचं काम संदेश करतोय. 19 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे म्हणजेच पहिल्या षटकामधला पिवूनचं षटक होतं त्या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या. शेखरचा हा फटका फसला होता परंतु प्लेयर थोडीशी चुकी झाली. जज करता आला नाहीये चेंडूला. इथे जातोय तो चौकार. नक्कीच जर का पहिल्या षटकाचा विचार केला ना तर कुठेतरी एकतर्फी हा सामना झुकलेला दिसतोय आपल्याला वरही संघाकडे कारण धावफलक जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. तुमच्याकडे फक्त आणि फक्त 36 धावा होत्या डिफेंड करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु तदनंतरचा तो चेंडू हाताळला होता ना भूषणनं अगदीच वेगावर स्वार होऊन अचूक टप्प्यावरती तो चेंडू हाताळला होता. त्या चेंडूवरती आम्हाला असं वाटलं होतं की अजूनही 4 चेंडूची फेकी तो त्या प्रकारे करेल की काय परंतु संदेशने सांगितलंय मला मॅन ऑफ द सिरीज हा किताब का मिळाला गेला. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावर आहे. अक्षय आहेत गोलंदाज. अक्षयला इथे कामगिरी करावी लागेल कारण वेळ अजूनही गेली नाहीये. ते आपण म्हणतो ना इंग्लंडचं वातावरण बायकोचं मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल ना काही सांगू शकत नाही. क्रिकेट एक हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. कधी काही होऊ शकतं.
नक्कीच अक्षय आलेत. अक्षयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर का अक्षयनं 3 ते 4 धावांचं षटक हाताळलं ना तर कुठेतरी इन असतील मार्केवाडी संघ. कारण आतापर्यंत जर का पाहायला गेलं तर तब्बल 23 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. हा फटका सुद्धा लाजवाब आहे. चेंडूने ज्या प्रकारची लांबी घेतली होती ना त्याच प्रकारची उंची सुद्धा घेतली आहे आणि आलाय तो दर्जेदार षटकार. देऊया आपण डीजे मास्टर श्रेयसला संधी. काय फटकेबाजी करतोय. म्हणजे जर का बघायला गेलं ना तर एका हाती किल्ला लढवत असताना आपल्या वरई गावासाठी वरई संघासाठी आपण बघतोय संदेशचा जर का विचार केला तर आतापर्यंत त्यानं 5 षटकार ठोकलेत. म्हणजेच 30 धावा. काय षटकार ठोकलाय. म्हणजेच बॅट मधून तसा आवाज आला ना तसे आमचे स्कोरर म्हणाले की हा षटकार आहे. नक्कीच या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकावरती. आता फक्त आणि फक्त विजयासाठी 1 धावेची गरज आहे. एकच धावेची गरज आहे. इथे फटका मोठा मारायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही आणि इथे 1 धाव यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली आहे आणि एकतर्फी किल्ला लढवलाय आपल्या संघासाठी आपल्या वरई या गावासाठी. संदेशना काय खेळ राहिली आहे. संदेशनं काय खेळी केली आहे. अगदी 36 मधले 32 धावा त्यांनी एकट्याने कुठून काढल्या. काय फलंदाजी करत होता. म्हणजेच